जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं स्वागत करत आहे. आजचा विषय कळत न कळत हा माझा स्वतःचा अनुभव आहे किंवा मग इतरांना ज्या सतत वारंवार पडणारे प्रश्न अडचणी याच्याशी तर रिलेटेड आहेच. सगळे खूप अशी उत्कट भक्ती करत असतात किंवा खूप मनातनं अंतर्मनातनं त्यांची भक्ती व्यक्त करतात, भाव व्यक्त करतात देवासाठी म्हणा आणि गुरूंसाठी म्हणा. पण एवढं सगळं करूनही अजून काही काहीला हेच माहिती नसतं की गुरुकृपा आणि भगवंत कृपा म्हणजे ईश्वराची कृपा आपल्याला कशी काय प्राप्त होईल किंवा कधी जाऊन मिळते. मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, बघा, माझी योग्यता कितपत आहे हे मला माहिती नाही, ते माझे गुरु, माझे बाबा, माझे भगवंत ठरवतील. ठीक आहे. पण मी तरी स्वतःला भाग्यवान समजते किंवा नशीबवान आहे. मी माझ्यावरती माझ्या ईश्वराची आणि माझ्या गुरूंची, माझ्या बाबांची, माझ्या परमेश्वराची माझ्यावरती कृपा आहे. म्हणूनच तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी स्वतःला त्या योग्यतेची समजते कदाचित, कारण ह्या विषयावरती तीच व्यक्ती बोलू शकते जी खरीच त्या पात्रतेची आहे किंवा योग्यवान आहे. बघा, गुरुकृपा कशी प्राप्त होते किंवा मग ईश्वर कृपा कशी प्राप्त होते आपण हे आजच्या व्हिडिओतनं सविस्तर पाहणार आहोत. आणि ह्याचे म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल तर ही कृपा प्राप्त होणार आहे, ही कसं कळतं आपल्याला की आपल्यावरती गुरुकृपा किंवा ईश्वराची कृपा, त्या भगवंताचा वरद हस्त आहे. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच तर सांगणार आहोत तुम्हाला की कसं समजतं किंवा केव्हा कळतं की आपल्यावर खरंच आपल्या भगवंताची, ईश्वराची, आपल्या गुरुमाऊलीची कृपा आहे. बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या गादीवरती किंवा कुठंही एखाद्या परमेश्वराच्या देवाऱ्यात, एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा एखाद्या चरणांवरती महाराजांच्या, तुमच्या आराध्यांच्या किंवा तुम्ही ज्यांना भविष्यात गुरु करून घेणार आहात त्यांच्या चरणावरती जेव्हा समर्पित होता तेव्हा तुम्हाला माहिती नसतं की आता आपलं भविष्य काय आहे. अगदी निरागस, कदाचित हा मार्ग केवढा आहे, पुढं काय आहे याची कुणाला कल्पनाच नसते. आणि आपण सगळं म्हणजे आता जे होईल ते होईल अशा पद्धतीने मला असं वाटतं सगळेच जण समर्पित होतातच. पण काही काही दुर्दैवी गोष्टी अशा असतात की नाही, म्हणजे नातं काही दीर्घकाळ टिकत नाही किंवा एखाद्या ईश्वराची सेवा आपल्याकडनं दीर्घकाळ होत नाही. आयुष्यात काही अडीअडचणी येतात, खूप असे खाच खड्डे येतात किंवा आपल्याला मार्गच मिळत नाहीत किंवा आपल्या आयुष्यात अडचणी, संकट इतके असतात की ती कृपा आशीर्वाद प्राप्त घेण्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. काहीही कारण असू शकतात. आपण सक्षम नसू, समोरची व्यक्ती सक्षम नसेल किंवा त्या भगवंताची आपल्यावरती कृपाच होत नाही. याचा असा अर्थ नाही की जगामध्ये सगळीकडेच हे होतं. अजूनही जगामध्ये सत्य आहे आणि असणार आहे. सत्य कधीच संपत नसतं, ते चिरकाळ टिकतं आणि टिकणार आहे आणि असेलही. ठीक आहे. तर बघा, मी कशाहून स्वतःला भाग्यवान समजते किंवा माझ्यावर भगवंताची कृपा आहे असं समजते किंवा माझ्या बाबांची, माझ्या गुरूंची, श्री काशीनाथ बाबा यांची कृपा आहे माझ्यावर, आशीर्वाद आहे म्हणून आज मी इथं आहे. मी कुठं होते, कुठं आले आणि कुठं जाणार आहे मला माहिती नाही किंवा मला याचा फरकही पडत नाही. फक्त सर्व त्यांच्या चरणावरती समर्पित आहे किंवा माझ्या परमेश्वराच्या चरणावर समर्पित आहे. आणि मला तरी असं वाटतंय की माझ्यावर सर्व कृपा झालेली आहे. बघा, कृपा झाली म्हणजे नेमकं काय मिळालं. आता तुम्ही म्हणा ईश्वराची कृपा झाली, बाबांची कृपा झाली, गुरूंची कृपा झाली म्हणजे काय, मला गडगंज संपत्ती मिळाली आहे, आयुष्यातील सर्व उपभोग मला मिळाले आहेत का, आता मला कशाचीच काही कमी नाही का. तर मी सगळ्याला सांगेल, जर तुमच्या म्हणण्यानुसार संपत्ती मिळणं किंवा मग सुख लाभणं
किंवा मग खूप काही असं आपल्या हाती लागणं, म्हणजे जर गुरुकृपा आणि ईश्वर कृपा असेल तर मुळातच तुम्ही इथंच चुकता. कळतंय? ज्या वेळेस भगवंताची, आपल्या परमेश्वरांची, आपल्या गुरूंची, आपल्या आराध्याची आपल्यावर कृपा होते ना, त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपल्या चरणांवरती लोळण घालत असतात, आपल्या मागं धावत असतात आणि आपल्याला त्या मिळवण्याची गरजच लागत नाही, कारण आपल्याला त्याच्यापेक्षा खूप जास्त मिळालेलं असतं. आणि ते म्हणजे समाधान, शांती, पूर्णत्व, स्वाभिमान आणि भक्तीची उत्कट अवस्था. आणि जेव्हा हे एखाद्याच्या मनाला लाभतं ना, त्यावेळेस त्याला काहीच मिळवण्याची अपेक्षा नसते, आहे त्या सुखातही तो समाधानी असतो. कळतंय? त्याच्यामुळं गुरुकृपा किंवा ईश्वर कृपा ही खूप सोपी, सहज आणि साधी संकल्पना आहे. तुम्हाला माहिती आहे का, इच्छा, गरजा आणि समाधान कधीही न संपणाऱ्या आणि कधीही न पूर्ण होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्यालाच तर बंधन करायचं असतं. पण तिथं तुमची एकनिष्ठपणा, तुमचं एकचित्त, समर्पित असणं, निष्ठा असणं आणि भक्ती हे महत्वाचं. हे तेव्हाच लाभेल सगळं, जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी करणार असाल. एका ठिकाणी समर्पित व्हा, तन मन धन भक्तीने भाव ठेवा. आणि मुळात कदाचित माणूस ओळखायला चुकतो आपल्याला, एखादी व्यक्ती आपल्याला ओळखायला चुकू शकते, पण तो भगवंत नाही. त्याला माहिती असतं तुम्ही काय आहात आणि तो तुमची निवड करतो. इतरांना पुरावे देण्याची गरज नसते आपल्याला. सिद्ध करणारा जर तो स्वतः साक्षात असेल तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय. आणि गुरूंमध्ये इतकं सामर्थ्य असतं की ते खऱ्या शिष्याला पहिल्याच दिवशी ओळखतात. फक्त चालू असते ती परीक्षा भक्तीची, त्याच्या सामर्थ्याची, त्याच्या सहनशक्तीची आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीचा अंत कितपत टिकतोय हा. मी लगेच असं म्हणणार नाही की मी सिद्ध झालेली आहे, अजून माझ्याही परीक्षा असतील, मलाही घडायचं आहे, माझे बाबा ठरवतील मला कितपत घडवायचं आहे किंवा काय करायचं आहे. पण माझ्यासाठी माझ्यावरती गुरुकृपा झालेली आहे आणि तुम्हा सगळ्यांवरती होईल. त्यासाठी प्रामाणिकपणा, भक्ती, निष्ठा, एकचित्तपणा, माणुसकी, माणूस म्हणून जगायला शिका. आणि परमेश्वर आहे, सततचे रडगाणे बंद करा. आयुष्य आहे हे आपलं, आणि ह्याच्यामध्ये कधीच कोणती गोष्टी पूर्णत्वाला जात नाही. मला सांगा, भगवंत कुणी पाहिलाय का? नाही ना. भगवंत पाहिला नाही म्हणून तर आई वडिलांना बनवलंय. आई वडील आणि आपले गुरु, साक्षात आपला परमेश्वर आपल्या समोर असतो आणि तरीही जाऊन आपण जगभर त्याला शोधत असतो. ज्या दिवशी तुम्हाला खरा परमेश्वराचा साक्षात्कार होईल ना, किंवा जेव्हा खरा भगवंत कळेल ना, तुम्ही पहिल्यांदा तुमच्या गुरुचरणांवरती असाल, आई वडिलांच्या चरणांवर असाल. कारण खरा देव, खरा ईश्वर, खरा भगवंत जवळच असतो. तो कधी उमगत नाही आपल्याला, खूप उशीर होऊन जातो हे सगळं समजायला. तुम्हाला माहिती का, नुसत्या टिमटिमणाऱ्या चांदण्याच्या मागे धावण्यापेक्षा जवळ असणाऱ्या त्या रोज प्रकाश देणाऱ्या बलाकडे पहा. जवळ राहून गरजेपुरता प्रकाश तो आपल्याला देतोय, आपली गरज तो भागवतोय. त्या चांदण्या कधी मिळतील मला माहिती नाही, पण माझ्यासाठी तरी तो जवळ असणारा बल, प्रकाशाचा स्रोतच चांदण्या आहेत. म्हणून माझ्यावर गुरुकृपा झाली. ईश्वर मी दगडामध्ये कधीच पाहिला नाही. माझे आराध्य शिव आणि शक्ती आहेत. मी कधीच तीर्थक्षेत्री गेल्यानंतर त्यांना बघत नाही.
मी जेव्हा माझ्या गुरूंच्या चरणावर समर्पित असते ना, तेव्हा मला शिवलिंग दिसतं, तेव्हा मला माझी जगदंबा दिसते. म्हणून माझ्यावरती गुरुकृपा झालेली आहे आणि ईश्वर कृपा झालेली आहे. मी कितपत योग्य आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही, किंवा माझी काय लायकी आहे हे माझ्या बाबांना माहिती. पण ज्या दिवशी तुमच्यावर गुरुकृपा होईल त्या दिवशी आयुष्यात तुम्हाला काहीच मिळवायचं नसेल, एक मोठं समाधान असेल. आणि समजून घ्या, ज्या दिवशी तुम्ही समाधान व्हाल, किंवा आता मला काहीच नको, शांत अशी झोप लागेल, पूर्णत्वाचा एक अनुभव येईल, तुम्ही पूर्ण आहात, ठीक आहे, त्या दिवशी समजायचं की आपल्यावरती गुरुकृपा झाली, ईश्वर कृपा झाली. बाबा असं कधीच म्हणत नाहीत की भक्ती करत असताना संसाराचे उपभोग घ्यायचे नाहीत. माझ्या बाबांनी मला कधीच शिकवलं नाही की सगळ्यांपासनं पळ, वैराग्य घे, एकांतात जा, तुला भगवंत मिळेल. माझे बाबा नेहमी सांगतात की आधी पुरुषार्थ कर, आधी करून दाखव, आणि मग परमार्थ कर. आणि मीही तेच करत आले. माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं कुटुंब आहे. मी जो गादी चालवण्याचा संकल्प घेतलेला आहे, येणाऱ्या लोकांची समाजसेवा, हा एक माझा दुसरं कार्य आहे. आणि माझ्या गुरु कार्याला प्राधान्य देणं, माझं गुरु कार्य मला जसं मोठं करता येईल, हे माझ्या आयुष्याचा हेतू आहे. आणि कदाचित मी प्रामाणिक असेलही, आणि त्यामुळेच माझ्यावरती माझ्या गुरूंची कृपा आहे, माझ्या आईची कृपा आहे, माझ्या बाबांची कृपा आहे. भाग्यवान आहे मी बंधू आणि भगिनींनो, की खूप कमी वेळात आणि खूप कमी दिवसात माझ्यावरती ही कृपा झाली. मी आज माझंच मनोगत तुमच्या समोर व्यक्त केले, कारण जेव्हा माणूस स्वतः काही गोष्टी अनुभवतो की नाही, तेव्हाच लोकाला शिकवतं. आणि खरं सांगू का, खूप सहज आणि सोपं आहे हो. पण का कुणाच ठाऊक सगळ्यांनी ते खूप असं अवघड करून ठेवलंय आणि किचकट करून ठेवलंय. खऱ्या नेकीने, खऱ्या पुण्याईने, खऱ्या सामर्थ्याने आणि खऱ्या पावित्र्यतेने भगवंतही मिळवता येतो, परमेश्वरही मिळवता येतं, आणि गुरुही मिळतात. त्याच्यासाठी तुम्ही नेक असायला हवं, सच्चे असायला हवं. तर तुम्ही म्हणाल ताई आम्ही चुकतो का? तर नाही, तुम्ही चुकत नाही, तर माणसं ओळखायला शिका. एक देव सुद्धा तुम्हाला संकेत देतो ज्यावेळेस तुम्ही एका योग्य ठिकाणावर असता. पण आपण इतके मूर्ख असतो की डोळे बंद करून एखाद्या मार्गावर निघतो. कधी कधी डोळे उघडे ठेवून स्वतःचीही परीक्षा घ्या, म्हणजे आपण कुठं चुकतो हे आपल्याला कळेल. ठीक आहे, तर माझ्या मते तरी एवढ्या सगळ्या गोष्टींनी गुरुकृपा होते, ईश्वर कृपा होते. आणि कदाचित हे सगळं झाल्यानंतर मी तर म्हणेल आयुष्य धन्य धन्य होऊन जाते. कशाचा काहीच अर्थ राहत नाही, सर्व पूर्णत्वाला जातं. फक्त उदंड आयुष्य, गुरुसेवा आणि ईश्वर सेवा. मिळालंय म्हणून माग हटायचं नाही, घेतलेला वसा कधीच सोडायचा नाही. चिरकाल अक्षरशः श्वासात श्वास असेपर्यंत मी तर म्हणेल याच जन्मात नाही, इथून पुढं भगवंत करो तुम्हाला जो कोणताही जन्म मिळेल, किंवा जर मोक्ष प्राप्ती म्हणत असाल तर मोक्षानंतरही त्या परमात्म्याच्या चरणावरती आणि त्या गुरूंच्या चरणावरती तुम्हाला जागा मिळावी, किंवा आपल्याला जागा मिळावी, हीच इच्छा ठेवा. आणि या इच्छेनंतर मला नाही वाटत तुमच्यावर गुरुकृपा होणार नाही, नक्कीच होईल. बघा बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, कदाचित हे माझं मनोगत आहे, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि
बघा, तुम्हालाही असं माझ्यासारखंच असं म्हणणार नाही, माझ्यापेक्षाही कदाचित तुम्ही चांगले असाल किंवा तुम्ही प्रामाणिक असाल, पण तुम्हाला योग्य ठिकाण मिळालेलं नसेल तर माफ करा, तिथं तुम्ही चुकलात. तर नक्कीच भविष्यात चांगल्या गोष्टी घडतील. परमेश्वराचा वरद हस्त तुम्हाला मिळेल. भगवंत देतो काही गोष्टी, पण वेळ असतो. तर सर्वांनी लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचं आहे. काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर कमेंट करायचे आहे. नंबर दिलेला आहे माझा. तर तुम्हाला काही अडचणी असेल तर कॉल करू शकता, मेसेज करू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. जय आदिशक्ती.